राज्यात गुन्हेगारांना संरक्षण देणारे सरकार आहे। महागाई वाढली, रुपयाची घसरण झाली, महिला संतप्त आहेत। या जीवनावश्यक गोष्टींकडे लक्ष न देणाऱ्या सरकारला जाब विचारण्याची वेळ आहे। शिरूर लोकसभा मतदारसंघातून डॉक्टर अमोल कोल्हे यांना पुन्हा लोकसभेत आणि हडपसर विधानसभा मतदारसंघातून प्रशांत जगताप यांना विधानसभेत पाठवा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले आणि हडपसर मतदारसंघातून प्रशांत जगताप यांना उमेदवारी जाहीर केली। हडपसर विधानसभा मतदारसंघाचा विजय निश्चित मेळावा येथील नेताजी सुभाष मंगल कार्यालयामध्ये आयोजित केला होता। हडपसर विधानसभा मतदारसंघ आणि पुण्यातून मोठ्या प्रमाणात पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिला सहभागी झाले होते। प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शेवाळे, शहराध्यक्ष प्रशांत जगताप, जयदेव गायकवाड, प्रवक्ता विकास लवांडे, महिला शहराध्यक्ष मृणाल वाणी, प्रकाश मस्के, हडपसर अध्यक्ष प्रवीण तुपे, माजी उपमहापौर निलेश मगर, महिला अध्यक्ष वंदना मोडक, कार्याध्यक्ष सविता मोरे, रुपाली शिंदे, शीतल संजय शिंदे, माजी नगरसेविका रत्नप्रभा जगताप, दीपाली कवडे, शेखर माने आदींसह पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। शहर कार्यालय मी स्वतः घेतले आहे, त्यावर ताबा घालू पाहणाऱ्या गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांनी वातावरण दूषित करू नये, अन्यथा आम्ही मतदारांसमोर जाऊन गुन्हेगारांचे राज्य पाहिजे की संविधानाचे प्रश्न विचारू। शरद पवार साहेबांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे आहोत अशा शब्दात शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी आपले मनोगत व्यक्त केले। यावेळी मनोगत व्यक्त करताना कार्यकर्त्यांनी विद्यमान आमदार चेतन तुपे यांच्या कार्यशैलीवर ताशेरे ओढले। तसेच शरद पवार यांनी हडपसर विधानसभा मतदारसंघात दिलेला उमेदवार आम्ही निवडून आणू असा निर्धार व्यक्त केला। प्रास्ताविक भाषणात हडपसर विधानसभा मतदारसंघात पक्षाची चांगली बांधणी करून पवार साहेबांनी दिलेला उमेदवार आम्ही निवडून आणू असा विश्वास हडपसर विधानसभा अध्यक्ष प्रवीण तुपे यांनी व्यक्त केला। सूत्रसंचालन विक्रम जाधव यांनी केले। आभार माजी उपसरपंच राहुल घुले यांनी मानले। जी कोणशिला तोडली गेली ती माझ्या अपरोक्ष तोडली गेली, त्या गोष्टीचं मी समर्थन करणार नाही। मी क्लिअरली त्याच्यामध्ये भाष्य केलंय की जे झालं ते चुकीचं आहे। अशा प्रकारचा प्रकार इथून पुढे खपून घेतला जाणार नाही हे मी संबंधित कार्यकर्त्यांना खडसावलेलं आहे। त्याच्यामुळे मी चुकीच्या गोष्टी समर्थन करणार नाही। पण पार्टी कार्यालयाचा ताबा घेण्याचा कोणी प्रयत्न केला तर मग मात्र आम्हाला कोर्टाची पायरी चढावी लागेल आणि समोरच्या पार्टीला सुद्धा या शहरामध्ये गुंडांचं राज्य आणायचंय का हे उत्तर पुणेकरांना नक्की द्यावं। आजही भाऊक आहे, त्याचं कारण आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नाव आणि घड्याळ चिन्हावरचा माझा 24 वर्ष 8 महिन्याचा प्रवास आहे। हा प्रवास छोटा नाही। हे मधल्या काळात समोर ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये कार्यकर्ते काही लोक येऊन जाऊन बाहेर जाऊन आले असतील, पण आम्ही तर पहिल्या दिवसापासूनचे आहोत। पण घड्याळ आणि राष्ट्रवादी नाव याच्याबद्दलचं सेंटिमेंट खूप वेगळं आहे, ते जात आहे, त्याचं दुःख आहे। पण त्याचबरोबर शेतकऱ्यातल्या एका मोठ्या नेत्यावर आम्ही राहिलो याचं समाधान आहे आणि ते नाव आहे शरदचंद्रजी पवार। हा एकूणच येणाऱ्या लोकसभेच्या पार्श्वभूमीवर आम्ही लोकांमध्ये जात असताना पवार साहेबांचे विचार, पवार साहेबांनी केलेलं या महाराष्ट्राप्रती काम, आमच्या खासदारांनी केलेलं काम हे घेऊन जाण्याचा प्रयत्न आहे आणि एक प्रकारे आम्ही विजयासाठी या ठिकाणी तयार आहोत अशा प्रकारचा संदेश कार्यकर्त्यांना देण्याचा हा प्रयत्न आहे। जाणीव आहे याची मला खात्री आहे। आपल्या पुणे शहरातले प्रश्न प्रशांत जगताप अध्यक्ष या नात्याने हिरिरीनं मांडतायत। पक्षाची एकनिष्ठ राहण्यात त्यांनी अतिशय महत्वाची कामगिरी बजावली आहे आणि त्यांनी ठामपणा दाखवल्यामुळे आपल्यासारखे सगळे असंख्य कार्यकर्ते देखील पक्षात घेण्याने आज काम करतात। प्रशांत जगताप यांना पुणे शहरातल्या संघटनेची जबाबदारी आपला पक्ष एकत्रित असताना देण्यात आलेली होती आणि बऱ्यापैकी चांगलं काम त्यांनी या संघटनेचं शहरात उभं केलं। हडपसर विधानसभा मतदारसंघात देखील त्यांचं वॉर्ड असल्यामुळं या मतदारसंघाची देखील काळजी सतत वेगवेगळ्या प्रश्नांची ते पुढाकार घेऊन घेत असतात। सर्वांना दिसतंय की शहराची संघटना ते सांभाळतात आणि या शहरातल्या या भागाचा देखील कामात बरंचसं लक्ष घालतात। हडपसर विधानसभा मतदारसंघ हा आपल्या पक्षाकडे असणारा मतदारसंघ आहे। या मतदारसंघात चेतन तुपे मागच्या वेळी किती मताधिक्याने
2300 मताधिक्याने विजयी झाले. त्यात तुम्हा सगळ्यांचा मोठा हात आहे, यात माझ्या मनात शंका नाही. या मतदारसंघातलं सगळं युनिट एकसंध राहायला ठेवायला प्रयत्न त्यांनी करणं हे मला जास्त अभिप्रेत होतं, पण तसं दुर्दैवाने घडलेलं नाही. एवढं कमी मार्जिन आहे, त्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या मतांची भर पडेल आणि मी निवडून येईन असं जर कोणी स्वप्न बाळगत असेल तर मग भारतीय जनता पक्षाला यांनी अजून ओळखलेलं नाही. एखादा अचानकच मध्ये अपक्ष उभा राहिला तर मला आश्चर्य वाटणार नाही. आणि म्हणून आपण आपल्या मतदारसंघात या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार या पक्षाचा उमेदवार पुढच्या वेळी निवडून आणण्यासाठी कंबर कसली पाहिजे. लोक आपल्या बरोबर आहेत. लोकांची भूमिका सहानुभूतीची आहे. पवार साहेबांच्या बद्दल असणारा अतोनात आदराचा भाग आणि तुमच्या सगळ्यांचे कष्ट जर एकत्रित झाले तर या मतदारसंघात प्रशांत जगताप तुम्ही 100% विजय मिळवू शकाल असं माझ्या समाजवादी विचारसरणीला नेहमी या भागाने आधार दिलेला आहे. आज आपल्या देशामध्ये अनेक संकट आहेत. या संकटाचा कधीतरी विचार तुम्ही केलाय का? इथं तुम्ही सगळे बसलेला तुमच्या सगळ्यांच्या डोक्यावर 1.5 लाख रुपयाचं कर्ज ऑलरेडी झालेलं आहे. म्हणजे काय? मनमोहन सिंगांच्या शेवटच्या दिवशी या देशावर कर्ज 56 लाख कोटी रुपयाचं होतं. 9-10 वर्षाच्या कालखंडात 56 लाख कोटीचं कर्ज फार नाही 205 लाख कोटी रुपयापर्यंत असे सगळे जुनी लोक या भागात काम करतात. विठ्ठलराव तुपे असताना त्यांच्या साधना बँकेच्या कार्यक्रमाला येताना मला त्यांनी बोलवलेलं. विठ्ठलराव तुपे आमच्या वडिलांचे फार जिव्हाळ्याचे मित्र. अनेक वेळा आमच्या घरी आले. आम्ही जेवढं चेतन तुपेंना चहा नाही दिला तेवढं विठ्ठलराव तुपेंना जेवण वाढले. यासाठी काय केलं पाहिजे म्हणून मी मगाशी जास्तीत जास्त लोकांनी बोलावं हे का सांगत होतो. मला अशी अपेक्षा होती की मी माझ्या बूथवर हे काम केलंय, मी माझा बूथ असा बांधलेला आहे असं कुणीतरी म्हणेल. जे 2 मिनिटं 3 मिनिटं चाललेले त्यात मी हे शोधत होतो कोणीतरी असं म्हणेल की मी माझा बूथ बांधलाय, मी 5 बूथ बांधले, 10 बूथ. या हडपसर विधानसभा मतदारसंघाने शिरूर लोकसभेने मागच्या निवडणुकांमध्ये चमत्कार करून दाखवला होता. पक्ष स्थापनेपासून मेहबूबभाई आम्हाला इथं यश आलेलं नव्हतं, पण सुदैवाने गेल्या वेळेस इथे मतदारांनी आमच्या पाठीशी राहण्याचा निर्णय घेतला. तो निर्णय हा कुठल्या व्यक्तीच्या बरोबरचा नव्हता, तर तो फक्त आणि फक्त पवार साहेबांच्या बरोबर आम्ही कालही होतो, आजही आपण उद्याही राहणार अशा प्रकारचा संदेश देणार होता. दुर्दैवाने बदलत्या परिस्थितीमध्ये काही मंडळींनी हा विजय म्हणजे आमचाच विजय, हा विजय म्हणजे काय पवार साहेबांनी दिलेला विजय नाही किंवा पवार साहेबांमुळे मिळालेला विजय नाही अशी भ्रामक कल्पना करून आदरणीय पवार साहेबांच्या बरोबर गद्दारी केलेली आहे. नेते गेले तरी कार्यकर्ते गेलेले नाहीयेत हे मला आपल्याला या ठिकाणी पाठीचे भावातून सांगायचं आहे. आज या ठिकाणी हडपसर विधानसभा मतदारसंघातली तमाम मंडळी आहेत, आमच्या महिला भगिनी आहेत, आमचे तरुण सहकारी आहेत. निश्चित येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जी जुनी पार्टी होती आपली आणि आज जी निर्माण झाली ती नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी या मतदारसंघामध्ये चमत्कार नक्की घडवेल. मागच्या 5 वर्षापूर्वी डॉक्टर राघवजी कोल्हे हे या मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेले. कोविडच्या काळामध्ये सुद्धा इथल्या लोकांशी संपर्क ठेवणारा एक आदर्श खासदार म्हणून कोल्हे साहेबांची ख्याती आहे. पुण्याच्या पूर्व भागातील 1938 पासून ग्राहकांना गुणवत्ता व सेवेची हमी असलेले अग्रवाल स्वीट्स म्हणजे नुसती परंपरा नाही तर चोखंदळ खवयांसाठी मेजवानी आहे. स्वर्गीय मुन्नालाल अग्रवाल यांच्या प्रदीर्घ वारसा सांभाळत अग्रवाल कुटुंबियांनी स्वीट्समध्ये ग्राहकांची गरज ओळखून अस्सल तुपातील पदार्थ आणि तत्पर सेवेचा वारसा जपत